वस्तूंच्या पॅकेजिंगवरती उत्पादन महिना आणि वर्ष लिहिणं बंधनकारक, तसंच उत्पादकांना विशिष्ट वजनात वस्तू विकण्याचं बंधन सुद्धा सरकारकडून शिथिल। वस्तूंवरती आता MRP सोबतच प्रति ग्रॅम किंमतही छापावी लागेल। उत्तर भारतात थंडीचा प्रकोप, पंजाबमधल्या सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद, मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आदेश। 2 वर्षांचे BEd कायमचे बंद, 2024 आणि 25 पासून 4 वर्षांचा कोर्स। रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक, 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालू इच्छिणाऱ्या संस्थाच अर्ज करू शकतील। गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी। लोथलमध्ये होणाऱ्या म्युझियममध्ये महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचं स्वतंत्र दालन उभारलं जाईल। गिरणी कामगारांसाठी ठाणे कल्याणच्या व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं, सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडून तपासणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हिसका, टोलनाक्यावर राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना झापलं। राज ठाकरेंच्या रुद्रावतारानंतर 5 किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांची कोंडी सुटली। राज ठाकरेंच्या टोलनाक्यावरच्या ॲक्शननंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, वाशी टोलनाक्यावरती कार्यकर्त्यांनी सोडली टोल विना वाहनं। शिर्डी नावाशिवाय सीलिंगनं रायगडचं वाटोळं होणार, रायगडच्या जमिनीवरती अनेकांचा डोळा, राज ठाकरेंचा स्पष्ट इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज राजापूरमध्ये सभा, संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत, रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटणार। लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष। खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याकडून श्रीराम कुंडाची पाहणी, महाआरतीची जोरदार तयारी। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधल्या काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन गोदावरीची महाआरती करणार। मनोज जरांगेंच्या कुटुंबात सापडली कुणबी नोंद, जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडल्याची माहिती, शिरूर तहसील कार्यालयामध्ये ही नोंद आढळून आली आहे। पणजोबांची कुणबी नोंद मिळालेली असली तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपण त्याचा लाभ घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका। बारामतीचे मराठेच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील, मनोज जरांगेंची अजित पवारांवरती टीका। अजित पवारांनी भानावरती यावं, जरांगेंचा सल्ला। आपण काय काम करतोय याची आपल्याला कल्पना आहे, इतरांनी आपल्याला पावती देण्याची गरज नाही। गेली 32 वर्ष आपण सर्व जाती धर्मांची कामं करत आलोय, अजित पवारांचं जरांगेंना प्रत्युत्तर। बीडमध्ये मनोज जरांगेंकडून शनी मंदिरात रुद्राभिषेक, संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भुवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं दर्शन। मराठ्यांना वेगळं आरक्षण हवं असेल तर मदत करतो, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला, मात्र आमच्या ताटामध्ये येऊ नका, आंबेडकरांचं आवाहन। 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार, मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी आंदोलन सुरू करणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ फडणवीसांच्या भेटीला। आमदार अपात्रता प्रकरणी निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार, आमदार योगेश कदमांचा दावा, निकाल शिंदे गटाच्याच बाजूने लागेल, योगेश कदमांना विश्वास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी चर्चा, दोघांच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देणार असल्यामुळे या भेटीबद्दल चर्चेंना उधाण। राहुल नार्वेकरांनी पात्र अपात्रतेचा खेळ सुरू केला, सुषमा अंधारेंची नार्वेकरांवर टीका, यंत्रणांच्या माध्यमातून काय करायचं त्यासाठी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट, सुषमा अंधारेंचा आरोप। महाविकास आघाडीसाठी लोकसभेची निवडणूक सोपी नसेल, कुणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नयेत, काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातल्या नेत्यांना इशारा। महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण, मिलिंद देवरा यांनी सैरभैर होण्याचं कारण नाही, अंधारांचा टोला। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत काहीही वाद नाही, आमची लढाई भाजपच्या विरोधात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य, मतभेद टाळून निवडणुकीला सामोरं जाणार, सतेज पाटलांची प्रतिक्रिया। केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, गांधी भवन इथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवरती उपचार सुरू, बहिणीची भेट घेतल्यावर अमित शहा दिल्लीच्या दिशेने रवाना, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सुद्धा शहांची भेट घेतली।
सरकारी नोकर भरतीमध्ये घोटाळे काही केलं थांबत नाहीयेत. परीक्षांमध्ये पेपर फुटी, गुणांची अदलाबदल करणं याबाबतीत कठोर कायदा आणायला हवा. आमदार सत्यजित तांबेंची मागणी. 2036 साली ऑलिम्पिक भारतात आयोजित करायचे आणि यासाठी पंतप्रधान मोदी तयारी करतात. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विकसनशील देश ऑलिम्पिकचं आयोजन करणार, फडणवीसांचं वक्तव्य. आपली जितकी काळजी सुप्रिया सुळे आज करतात त्याच्या 10% जरी काळजी शरद पवारांनी योग्य वेळी केली असती तर आज चित्र वेगळं असतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपट आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात काही तसा पट्टा नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. भटकंती करण्यासाठी गेलेल्यांना परत घरात घेणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झालेत, उद्धव ठाकरेंचा टोमणा. महाराष्ट्रावरती कायम अन्यायच करायचा असा नियम बनवलाय का, आदित्य ठाकरेंचा सवाल. तसंच गेल्या 2 वर्षात राज्यात घाणेरडं राजकारण सुरू, 2 पक्ष आणि 2 कुटुंब फोडली गेली, आदित्य ठाकरेंची टीका. दिघा रेल्वे स्टेशनची आदित्य ठाकरेंकडनं पाहणी. दिघा रेल्वे स्थानक तयार, मात्र ट्रेन कधी सुरू होणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. राम मंदिर MTHLचं उद्घाटन करतायत, दिघा स्टेशनचं का नाही, खासदार राजन विचारेंचा सरकारला सवाल. सध्या जातीमध्ये तणाव निर्माण होईल असा प्रयत्न काही जणांचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवरती टीका. विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत आपण काम करणार. अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. आपल्या भागामध्ये निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहायला हवं, अजित पवारांचं आवाहन. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त. मुख्यमंत्र्यांचं हे अपयश नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं मुख्यमंत्र्यांची पाठराखण. शरद पवारांचं वय कितीही असलं तरी त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आणि धमक आहे. आमदार भास्कर जाधवांचा अजित पवारांना टोला. तर पवारांएवढं 20 वर्षांच्या तरुणालाही फिरता येणार नाही, जाधव यांची प्रतिक्रिया. तर 84 वर्षांच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाहीत. म्हणूनच 84 वर्षांचा तरुण सातत्यानं लढतोय. शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची अजित पवारांवरती टीका. तर बाप कधी रिटायर होत नसतो, बाप असतो. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांना टोला. कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा अधिकार, आम्ही विकास आणि कामं करणारी लोक. सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यावी आणि मगच बोलावं. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. आम्हाला राजकारण करायचं नाही तर मुंबईचा विकास करायचा आहे. सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला मंत्री केसरकरांचं प्रत्युत्तर. पालघर लोकसभेवरती शिंदे गटाचा दावा. नरेश म्हस्केंनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढचे उमेदवार राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदेंची माहिती. 40% जनता शहरात राहत असल्यामुळे अजित पवारांनी पिंपरी आणि पुणे महानगरपालिकेत लक्ष घातलं. आता मुंबईकडेही लक्ष द्यायचंय. तर आपण घेतलेल्या निर्णयानंतर फरक जाणवत असेल, पटेलांचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडनं चाचपणी. 15 ठिकाणी विधानसभेचे उमेदवार उभे करू शकतो, समीर भुजबळांचं वक्तव्य. तर महापालिकेसाठी 75 ठिकाणी उमेदवार उभे करू शकतो, भुजबळांचा दावा. आगामी निवडणुका आपण घड्याळ या चिन्हावरतीच लढू आणि विजय मिळवू, सुनील तटकरेंचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध, समीर भुजबळांचं विधान. आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतनं एक खासदार दिल्लीत पाठवणार तर 15 विधानसभा मुंबईमधनं लढण्याची 15 विधानसभेच्या जागा मुंबईतनं लढण्याची आमची तयारी असल्याचंही भुजबळांचं विधान. टीका करताना भान ठेवा. मंत्री अदिती तटकरेंचा आमदार रोहित पवारांना टोला. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नकोत, अदिती तटकरेंचं वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांचं हायकोर्टात आव्हान. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका. आज भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे करणार मार्गदर्शन.
13 जानेवारीपासून भाजपकडनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता. बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभांना पंतप्रधान मोदी संबोधित करतील अशी माहिती. इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी आपली कुणासोबतही चर्चा झालेली नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असावी ही आपली वैयक्तिक भूमिका. 9 तारखेला दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत ही भूमिका आपण मांडू. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची माहिती. राज्यातील 75 नाट्यगृह जोवर सुस्थितीमध्ये उभारली जात नाही तोपर्यंत आम्ही सगळेच या पदावरती कायम राहू. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा. तर जनताही आम्हाला या पदावरती ठेवेल, मुनगंटीवारांना विश्वास. महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे 36 जिल्ह्यात जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर. 14 जानेवारीला जिल्हास्तरीय मेळाव्यांचं आयोजन. मेळाव्यांमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होतील. हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान 2 दुकानांवरती दगडफेक. शांततामय सोलापुरात अशा घटना घडणं चुकीचं. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. मोनो रेल आता जाहिरातींमधनं कमाई करणार. मोनो मार्गावरचे सर्व खांब आणि स्थानकांमधली रिकामी जागा जाहिरातींसाठी दिली जाईल. 8 तासात ठाणे रेल्वे स्थानकात 1200 फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल. 3,40,000 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय. या कारवाईमध्ये 57 टीसी आणि 13 आरपीएफ जवान सहभागी होते. अयोध्येमधल्या रामललाला येवल्यातून कापसे पैठणीकडनं वस्त्र आणि शेला तर पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवले जातील. वसईच्या कळंब बीचवरती समुद्राच्या पाण्यात टेम्पो बुडाला. पिकनिकसाठी आणलेला टेम्पो ओहोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं हा टेम्पो बाहेर काढण्यात यश. चिकूवर्ण गावातल्या 2 गटात राडा. 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन गावातली घटना. सुरुवातीला विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात मारहाण झाली आणि मग 2 गटांमध्ये वाद पेटला. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरीला. चोरट्यांना जालन्याच्या मौजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पकडण्यात पोलिसांना यश. वर्ध्याच्या कारंजलाड तालुक्यामध्ये दरोडा प्रकरणी 3 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वाघोडा गावात तिघांना एका खोलीमध्ये डांबून 55 पोतं सोयाबीन, सोन्याचा ऐवज असा 1,94,000चा मुद्देमाल त्यांच्याकडनं पळवला गेला होता. सोलापूरमध्ये लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखिका शांता गोखले, राजू बाविस्कर, वसंत गायकवाड आणि समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान. सुरतच्या सचिन परिसरातील कपड्याच्या फॅक्टरीमध्ये बनवली गेली रामायण साडी. रामायणातील सर्व घटनांचा समावेश असलेली ही साडी अयोध्येला पाठवली जाईल. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यामध्ये आयोजन. कराड, सातारा आणि सांगलीमधल्या अनुयायांची मोठ्या संख्येनं हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.